नमस्कार. मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण गुढीपाडव्याविषयी मराठमोळी थाळी इथे बघणार आहे. तर त्या अगोदर गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाचे तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड पुरीचा बेत बनवला जातो. त्याबरोबर अनेक पदार्थ आपण बनवले जातात. तर असेच आज आपण आपल्या थाळीमध्ये पारंपरिक पद्धतीने कमी वेळेत आणि मराठमोळी पदार्थ इथे बनवून घेणार आहे. तर चला कोणताही वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे येऊया. थाळी आवडली तर लाईक मात्र नक्की करा. इथे आपण सगळ्यात पहिलं चक्का बनवून घेणार आहे. त्यासाठी 1 लिटर म्हशीचं दूध घेतलेले. दूध इथे उकळायला ठेवलेले. उकळी आली की व्यवस्थित दूध आपल्याला इथे ढवळून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं. बोट बुडून पाहिलं तर दूध इथे कोमट आहे. त्यानंतर आपल्याला इथे दही लावून घ्यायचं. एका भांड्याला मी इथे 2 चमचे दही लावून घेतलेले आणि त्यानंतर आपल्याला कोमट झालेलं दूध आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि वरनं परत एकदा 2 चमचे आपल्याला दही घालायचं. दूध आपल्याला इथे चांगलं ढवळून घ्यायचं आणि झाकण ठेवून साधारणतः 7 ते 8 तास आपल्याला हे मुरवायला ठेवायचं. 7 ते 8 तासच आपल्याला जर आपण श्रीखंडसाठी चक्का बनवत असाल तर दही जास्त आंबट करायचं नाही. तर 7-8 तासच आपल्याला विरजण लावून ठेवायचं. तर तुम्ही इथे बघू शकता मी सकाळचं दही लावून ठेवलेलं आहे. तर संध्याकाळचं साधारणतः 6 ते 5च्या दरम्यान हे तुम्ही दही इथे बघू शकताय. तर दही चांगलं घट्टसर झालेलं आहे. त्यानंतर एक चाळणी घेतलेली आहे. त्यावरती पांढरा कपडा आपल्याला घालून घ्यायचा. शक्यतो आपण जेव्हा चक्का असा नितळायला ठेवणार आहे तेव्हा पांढऱ्याच कपड्याचा वापर करा. कलर कपडा घेतला तर त्याचा कलर कदाचित चक्क्यामध्ये उतरण्याची शक्यता जास्त असते. म्हणून इथे मी पांढरी ओढणी वापरलेली आहे. त्यानंतर दही आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित हाताने आपल्याला पहिलं दह्यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे ते आपल्याला इथे या पद्धतीने दाबून निथळून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता असं दाबलं की पाणी खाली खूप निथळलं जातं आणि त्यानंतर आपल्याला कपड्याला चांगली घट्टसर अशी गाठ इथे बांधून घ्यायची आणि अधनंमधनं सुद्धा आपल्याला हाताने जरासं असं पिळून घ्यायचं. म्हणजे एक्स्ट्राचं जे पाणी असतं ते पटकन यामधनं निथळलं जातं. तर आपण हे दह्याचं जे आपण बांधून घेतलेलं आहे ते आपण नळाला बांधून घेतो आहे. किचनमध्ये आपल्या सिंकमध्ये जो नळ असतो त्यालाच मी इथे बांधून घेतलेलं आहे. त्यामुळे काय होतं असं लटकून ठेवलं की त्याचं पाणी खाली व्यवस्थित निथळलं जातं. तर अशा पद्धतीने आपण इथे लटकून ठेवलेलं आहे आणि यामधलं पाणी पूर्ण आपण इथे निथळून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकताय मी रात्रभर असंच नळाला बांधून ठेवलं होतं आणि सकाळच्या बारी पूर्ण आपलं जे दह्यातलं पाणी आहे ते निथळून गेलेलं आहे आणि एकदम घट्टसर असा आपला इथे चक्का जो आहे तो बनून तयार झालेला आहे. अजिबात पाणी यामध्ये उरलेलं नाही. त्यानंतर आपण यामध्ये साखर, वेलची पूड आणि जायफळ पूड आपण यामध्ये घालून चक्का व्यवस्थित आपल्याला फेटून मऊसूद असा करून घ्यायचा. जसं श्रीखंडचं टेक्स्चर असतं अगदी तसंच. तुम्हाला जर जास्त फेटायचं नसेल आणि घट्टसरच जर चक्का तुम्हाला श्रीखंड ठेवायचं असेल तर जास्त फेटायचं नाही. म्हणजे श्रीखंड इथे पातळ होणार नाही. इथे मात्र मी पिठी साखर वापरलेली आहे. तुम्ही संगीन साखर जरी अख्खी साखर वापरली तर जो आपलं श्रीखंड आहे ते खूप पातळ होतं. म्हणून शक्यतो मी पिठी साखरेचा वापर करायचा. त्यानंतर इथे मी तुटी फुटी टाकून घेतलेली. तुम्ही इथे ड्रायफ्रूट टाकू शकता किंवा मँगोचा पल्प किंवा तुम्हाला कोणत्या फ्लेवरचं श्रीखंड पाहिजे त्याचं तुम्ही इथे सिरप इथे वापरू शकता. त्यानंतर वरनं तुटी फुटी घालून घ्यायची आणि श्रीखंड आपल्याला थंड करायला ठेवायचं. तर इथे आपलं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर आपल्याला इथे पुऱ्यांसाठी पीठ मळून घ्यायचं. शक्यतो पुऱ्या आपल्या कधी कधी खूप तेलकट होतात, त्यांना छान कलर येत नाही. तर इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं चवीप्रमाणे अर्धा चमचा मीठ घातलेले आणि 1 चमचा पिठी साखर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची. पिठी साखरेमुळे पुऱ्या खूप छान बनतात, तेलकट होत नाही, फुगत आणि चांगल्या फुगतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पुऱ्यांना कलर चांगला येतो. घट्टसर असं पीठ आपल्याला पुऱ्यांसाठी मळून घ्यायचं आणि झाकून साईडला ठेवायचं. त्यानंतर आपण इथे
गुढीपाडवा म्हटलं की चैत्र महिना चालू होतो आणि चैत्र महिन्यामध्ये कैरी डाळ ही बनवली जाते. तर त्यासाठी आज आपण इथे कैरी डाळ बनवून घेणार आहे. तर इथे मी 1 वाटी चण्याची डाळ भिजत घातलेली, तोतापुरी कैरी घेतलेली, त्यानंतर ओलं खोबरं जे असतं ते खवून आपल्याला बारीक करून घ्यायचं. साल न काढताच इथे मी कैरी किसून घेतलेली, कारण इथे आपण डाळ कैरी बनवत असल्यामुळे साल काढायची काही गरज नाही. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला डाळ निथळून यामध्ये घालून घ्यायची. त्यामध्ये आपल्याला खवून घेतलेलं खोबरं 2 चमचे आपल्याला यामध्ये घालायचं. किसून घेतलेली कैरी अर्धी आपल्याला यामध्ये घालायची. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, छोटे छोटे आल्याचे तुकडे करून आपल्याला यामध्ये घालायचं. 1 चमचा गूळ घातलेला आहे. 1 चमचा साखर घालायची. चवीप्रमाणे आपल्याला साधं मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आणि हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं. तर तुम्ही इथे बघू शकता, पाणी न घालताच आपल्याला हे वाटण इथे करून घ्यायचं. तर जास्त डाळ आपल्याला इथे बारीक करायची नाही, तर ती थोडीशी अशी रवळसर मोठीच ठेवायची. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये परत एकदा थोडीशी किसलेली कैरी घालायची. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित हलवून घ्यायचं. इथे तडका बनवण्यासाठी 2 चमचे तेल घातले, अर्धा चमचा जिरी, अर्धा चमचा मोहरी, 2 बेडगी मिरची, अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद, कढीपत्ता घालून हा तडका आपल्याला डाळ कैरीवरती घालून घ्यायचा आणि व्यवस्थित आपल्याला डाळ कैरी मिक्स करून घ्यायची तडक्यामध्ये. आता मिठाचं प्रमाण आपण पहिलं बघितलेलं आहे, तरी पण थोडीशी टेस्ट करून आपल्याला मिठाचं प्रमाण बघायचं. तर डाळ कैरी आपली इथे बनवून तयार झालेली आहे. इथे आपण कुर्मा बनवून घेणार आहे. तर या कुर्म्यासाठी मी आपल्या घरात ज्या भाज्या असतात त्याच मी इथे घेतलेल्या आहे. मसाला इथे मी इथे धने, जिरे, बडीशेप आणि पांढरे तीळ मी इथे घेतलेले. त्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं. इथे आपण तेल घालून मसाला चांगला इथे भाजून घ्यायचा आहे, कारण आपण कुर्मा बनवत असल्यामुळे तेलाचा वापर इथे जरासा जास्त होणार आहे. मसाला आपला इथे थोडासा लालसर झाला की त्यामध्ये 5-6 काजू घालायचे. खवून घेतलेला नारळ आपल्याला यामध्ये घालायचा आणि चांगला खमंग सुटेपर्यंत भाजून घ्यायचा. 1 कांदा, आलं, लसूण, 2 हिरव्या मिरच्या आपल्याला घालून तेलामध्ये परतून घ्यायचा. 1 टोमॅटो मी इथे घेतलेला आहे, तो सुद्धा तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा. इथे मसाला आपला चांगला भाजून झालेला आहे. त्यानंतर आपण हा थंड करायला ठेवणार आहे. मसाला आपला थंड होईपर्यंत आपण इथे भाज्या ज्या घेतल्या आहेत त्या इथे फ्राय करून घ्यायच्या. तर इथे वांगे मी इथे 3 घेतलेले. वांग्यांना असे कट करून 2 भागात वांगे आपल्याला इथे कापून घ्यायची. या पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता. बटाटा घेतलेला आहे, त्यानंतर फ्लावर घेतलेले आहे, मटार, शिमला मिरची आणि गाजर एवढ्या भाज्या मी इथे घेतलेल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या इथे वापरू शकता. तेल घातलेले मी कढईमध्ये. त्यानंतर वांगे आपण खापा करून घेतलेले आपल्याला यामध्ये घालायच्या. थोडंसं वरनं मीठ घालायचं आणि वांगी इथे आपल्याला चांगली तेलामध्ये फ्राय करून घ्यायची. त्यानंतर बटाटा मी इथे साल काढून घ्यायची. बटाट्याच्या अशा उभ्या बारीक फोडी करून घ्यायच्या आणि तेलामध्ये आपल्याला बटाटा चांगला परतून घ्यायचा. तर इथे तुम्ही त्यानंतर आपले वांगी जी आहे ती जास्त शिजू नये म्हणून मी इथे वांगी काढून घेतलेली. फ्लावर घालायची, गाजर इथे आपल्याला घालून घ्यायचं आणि ते सुद्धा आपल्याला इथे चांगलं फ्राय करून घ्यायचं. सगळ्यात शेवटी आपल्याला शिमला मिरची घालायची, कारण शिमला मिरची आपल्याला इथे जास्त शिजवायची नसते, तर ती थोडीशी कचवटच ठेवायची असते. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला इथे घालायचे मटार. तर तुम्ही इथे बघू शकताय, मटार मी इथे 1 वाटी घेतलेली आणि भाज्या आपल्याला तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या. तर इथे तुम्ही बघू शकता भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहे आणि भाज्या अशा बारीक झालेल्या आहे. इथे भाज्या आपण साईडला काढून ठेवणार आहे. मसाला थंड झाला की आपल्याला मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा तो. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूथ असा बारीक वाटून घेतलेला आहे. त्यानंतर 1 बारीक कांदा चिरून घेतलेला आहे. ज्या कढईमध्ये भाज्या आपण फ्राय केल्या आहे त्यामध्येच आपल्याला तेल घालायचं. जिरी मोहरी तडतडली की आपल्याला बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा. हलकासा कांदा लालसर होऊन द्यायचा. त्यानंतर हळद, लाल तिखट,
गरम मसाला, धने पावडर, कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये घालायचा, हिंग घालायचा आणि त्यानंतर मसाला आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये हलवून घ्यायचं. केलेलं वाटण आपल्याला यामध्ये घालायचं, चांगलं मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी आपल्याला इथे घालायचं आणि मसाला इथे चांगला हलवून घ्यायचा. त्यानंतर झाकण ठेवून बारीक गॅसवरती मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता मसाल्याचा कलर बदललेला आहे आणि चांगलं तेल सुटलेलं आहे. फ्राय केलेल्या भाज्या आपल्याला यामध्ये घालून मसाल्यामध्ये हलक्या हाताने ह्या मिक्स करायच्या, कारण आपण फ्राय केल्यामुळे त्या शिजल्या गेलेल्या आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी थोडं थोडं करून पाणी घालून व्यवस्थित आपल्याला भाज्या इथे मिक्स करून घ्यायच्या. वरनं कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं. व्यवस्थित भाज्या आपल्याला इथे हलवून घ्यायच्या आणि 5 मिनटं भाज्या आपल्याला इथे अशा उकळत ठेवायच्या, म्हणजे 5 मिनटात थोड्याशा त्या शिजल्या जाईल. तर अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकता 5-6 मिनटं आपण असंच बारीक गॅसवरती भाज्या आपल्या उकळत ठेवणार आहे. इथे आपल्याला झाकण अजिबात ठेवायचं नाही, कारण झाकण जर ठेवलं तर तरी आणि कलर अजिबात येत नाही, म्हणून झाकण न ठेवताच इथे तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे, तरी आलेले चमचमीत असे आपले कुर्मा इथे बनून तयार झालेला आहे. तुम्ही इथे बघू शकता कुर्मा आपला बनून तयार झालेला आहे. त्यानंतर आपण पुढच्या भाज्यांची तयारी करणार आहे. तर इथे आपण मसाले भात बनवून घेणार आहे. तर एक कांदा चिरून घेतलेला आहे, त्यानंतर फ्लावर, आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे, बटाटा, गाजर आणि मटार घेतलेले, एक टोमॅटो, खडा मसाला घेतलेला आहे आणि 2 वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा. त्यानंतर कढईमध्ये तेल घालून घ्यायचं, जिरी मोहरी आणि तमालपत्र, खडा मसाला तुम्हाला माहिती असेल तो आपल्याला यामध्ये घालायचा. आलं लसूण आपल्याला ठेचलेला यामध्ये भरपूर घालायचा. उभा चिरून घेतलेला कांदा आपल्याला यामध्ये घालून कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला इथे चांगला परतून घ्यायचा. त्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा. व्यवस्थित तेलामध्ये टोमॅटो शिजून घ्यायचा आणि त्यानंतर ज्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत त्या भाज्या आपण इथे यामध्ये घालून तेलामध्ये चांगल्या परतून घ्यायच्या. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये घालू शकता, भाज्या कमी जास्त तुम्ही करू शकता. हळद, कांदा लसूण मसाला, धने पावडर, लाल तिखट, गरम मसाला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा, हिंग आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आणि व्यवस्थित मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालून घ्यायची आणि त्यानंतर धुवून घेतलेले तांदूळ आपल्याला यामध्ये घालून व्यवस्थित तांदूळसुद्धा यामध्ये परतून घ्यायचं चांगलं. आता 2 वाट्या तांदळासाठी आपल्याला 4 वाट्या पाणी ते कोमट करून घ्यायचं आणि ते घालायचं. व्यवस्थित पाणी घातलं की चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये 1 ते 1.5 चमचा मीठ घालून घ्यायचं, हलवून घ्यायचं आणि झाकण ठेवून बारीक गॅसवरती आपल्याला भात चांगला इथे शिजून घ्यायचा. तर तुम्ही इथे बघू शकता चांगला मोकळा सुटसुटीत असा आपला मसाले भात जो आहे तो इथे बनवून तयार झालेला आहे, कुठेही चिकट झालेला नाही आहे आणि पाण्याचं प्रमाण दुसरी गोष्ट म्हणजे एकदम व्यवस्थित झालेलं आहे. तर इथे झाला आपला मसाला भात बनवून तयार. त्यानंतर आपण इथे काकडी आणि कांद्याचा रायता बनवून घेणार आहे. त्यासाठी 2 काकड्या इथे साल काढून चिरून घेतलेले, एक कांदा बारीक चिरलेला आहे, घट्टसर दही घेतलेले आहे, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर आणि हिंग एवढंच आपल्याला इथे रायत्यासाठी लागणार आहे. कांदा आणि काकडी आपल्याला एकत्र करून घ्यायची, हिरव्या मिरच्या आपल्याला यामध्ये घालून घ्यायच्या, कोथिंबीर आपल्याला यामध्ये घालायची, थोडासा हिंग आपल्याला यामध्ये घालायचा आणि त्यानंतर जे घट्टसर असं दही घेतलेले ते आपल्याला यामध्ये घालायचं. साखर 1 चमचा आपल्याला यामध्ये घालायचं, काळं मीठ आपल्याला अर्धा चमचा आणि साधं मीठ आपल्याला थोडंसं घालून घ्यायचं. थोडं थोडं करत आपल्याला हे दही यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि खालीवर करून आपल्याला इथे आपला रायता बनवून तयार झालेला आहे. रायता झाला की इथे आपण मठ्ठा बनवून घेणार आहे, पण आज आपण मठ्ठा अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. नेहमीचाच आपल्या मठ्ठ्यापेक्षा आज आपण ताकाची सोलकडीसारखा मठ्ठा इथे बनवून घेणार आहे. तर इथे मी 1 वाटी घट्टसर दही घेतलेले, ताकाचा मसाला घातला आहे, काळं मीठ, हिंग, 2 चमचे साखर, साधं मीठ थोडंसं घातलेलं आहे आणि मी इथे घातलेला आहे कोकमचा रस मी यामध्ये घालून घेतलेला आहे, जो
कोकमचं सिरप भेटतं ते मी यामध्ये एक छोटीशी वाटी घातलेली आहे आणि मिक्सरला आपल्याला हे सगळं फेटून घ्यायचं. थोडंसं थंड पाणी घालायचं. तर इथे तुम्ही बघू शकता अगदी सोलकाडीसारखं याचा कलर आलेला आहे आणि चवसुद्धा अगदी त्याच पद्धतीने लागते. तर इथे आपलं ताक बनवून तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण इथे भजी बनवून घेणार आहे. तर आज आपण डाळीची भजी बनवून घेणार आहे. त्यासाठी 1 वाटी चण्याची डाळ मी रात्रीच भिजत घातलेली. स्वच्छ 3 ते 4 पाण्याने डाळ इथे धुवून घ्यायची आणि मिक्सरला आपल्याला हिची वाटण करून घ्यायचं. 3 ते 4 हिरव्या मिरच्या, आलं लसूण आणि थोडंसं जिरं घालून आपल्याला हे कोरडंच पहिलं वाटून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे रवळसर असं वाटून घ्यायचं. जास्त बारीकही आपल्याला करायचं नाही. तर या पद्धतीने आपण हे इथे वाटण करून घेतलेले आहे. दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटण इथे काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये बाकीचं पदार्थ यामध्ये घालून घ्यायचं. तर इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर, उभा चिरून घेतलेला पातळसर असा आपण इथे 2 कांदे घेतलेले, ओवा हाताने चोळून आपल्याला यामध्ये घालायचा. त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि 1 चमचा आपल्याला लाल तिखट यामध्ये घालायचं. चवीप्रमाणे आपल्याला यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि 1 चमचाभर आपल्याला यामध्ये बेसन पीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं. तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाज्यांसाठी मिश्रण बनवून तयार झालेले आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेले. सगळ्यात पहिलं आपण इथे पापड तळून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता डाळ तांदळाचे मी केलेले हे पापड आहे. एकदम पांढरं शुभ्र असे फुललेले. त्यानंतर आपण इथे भजी तळून घेणार आहे. तर इथे भजी तळताना गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे, कारण पापड तळताना तेल खूप तापलेलं असतं, म्हणून मी इथे मीडियम गॅस केला आहे आणि पटापट असे आपल्याला वड्यांसारखे हे भजे इथे सोडून घ्यायचे. थोडीशी मी मोठे सोडलेले कारण हे पाणी उडून गेल्याच्या नंतर बारीक होतात म्हणून. आणि मीडियम गॅसवरती चांगले कुरकुरीत हलकासा सोनेरी कलर येईपर्यंत भजी आपल्याला चांगली इथे तळून घ्यायची. तर तुम्ही इथे बघू शकता छान असा कुरकुरीतपणा आला आहे, हलकासा सोनेरी कलर आलेला आहे आणि मस्त अशी आपली इथे चण्याच्या डाळीची भजीसुद्धा इथे बनवून तयार झालेली. सगळ्यात शेवटी आपण इथे पुऱ्या बनवून घेणार आहे. घट्टसर असं आपण पीठ मळून ठेवलं होतं, तरी पण भिजल्याच्या नंतर एकदम मऊ लुसलुशीत झालेले. थोडंसं पीठ मळून घ्यायचं आणि त्यानंतर एक मोठी चपाती आपल्याला इथे लाटून घ्यायची. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी जाड लाटून घ्यायची आणि वाटीने आपल्याला इथे पुऱ्या कट करून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता या पद्धतीने. इथे पुऱ्या आपल्या कट करून झालेल्या आहे. त्यानंतर ज्या कढईमध्ये आपण भजी तळून घेतलेली त्याच कढईमध्ये आपण इथे पुऱ्यासुद्धा तळून घेणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता पुऱ्या ज्या आहे त्या आपल्या चांगल्या टम फुगतात आहे आणि व्यवस्थित कलरसुद्धा त्याला आलेला आहे. तर अशा पद्धतीने इथे आपल्या पुऱ्यासुद्धा तळून तयार झालेल्या आहे. गुढीपाडवा म्हटलं की अगदी श्रीखंड पुरी, डाळ कैरी इथे बनवली जाते, मसाला भात बनवला जातो. एकदम साध्या सोप्या पद्धतीने कमी वेळेत झटपट होणारी आपली पूर्ण थाळीभर आपण इथे आजची गुढीपाडवा विशेष पारंपरिक आणि अगदी मराठमोळी थाळी इथे बनवून घेतलेली. तर त्यानंतर आपण इथे थाळी बनवून घेणार आहे. सगळ्यात पहिलं आपण इथे मसाला भात, श्रीखंड, कुरुमा आणि मस्त सोनकढीसारखं केलेलं ताक, रायता, त्यानंतर कैरीची डाळ इथे बनवून घेतलेली आहे. कैरीची चटणीसुद्धा मी इथे पहिली बनवून घेतलेली आहे. त्यानंतर मस्त चण्याच्या डाळीची कुरकुरीत भजी, टम फुगलेली पुरी आणि सॅलेड म्हणून आपण कांदा आणि काकडी आणि कुरकुरीत असा पापड. अशा पद्धतीने आज आपण मराठमोळी विशेष गुढीपाडव्यासाठी मराठमोळी थाळी इथे बनवून घेतलेली. तुम्हाला ही थाळी कशी वाटली नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा आणि तुम्ही कसे बनवता ते